हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात? बऱ्या आहात ना? तर हरतालिकाचा दिवस आहे, तुमचा पण उपवास असेल. सगळ्या महिलांना हरतालिकाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मी इथे हरतालिकाची साधी सोधी अशी पूजा मांडलेली आहे. केळीचे खांब चौरंगाला बांधून घेतले आहे, 2 विड्याची पाने ठेवली. त्यानंतर मी इथे मुलाला गणपती मागत आहे. त्याला गणपतीसुद्धा ते म्हणजे खूप मोठे देव होते ना, तर गणपती लक्षात येत नव्हता. मग गणपती घेतला, गणपती बाप्पा घेतले आणि त्यांना विराजमान केलं. फुलं वगैरे, हळद कुंकू मान पान करून त्यांची पूजा वगैरे केली. इथे फुलं माझे गुलाबाचे खूप कमी होते, म्हणून मग मी काही कळ्याच वापरल्यात. आणि झेंडूचे फुलं पण म्हणजे आज महागच मिळाले, त्यामुळे मग मी एका फुलाचे 2-2 असं करून वाहिले. तर आता मी काय केलं, ताट ठेवलं. ताटामध्ये ताटाच्या बाजूला आपली हरतालिका माता ठेवली आधी. त्यानंतर मी थोडंसं तिला हळदी कुंकू वगैरे वाहिलं. बघू शकता आपली हरतालिका माता म्हणजे साईजला छोटी होते, तर त्यामुळे ती व्हिडिओमध्ये अशी ठळक दिसत नाही आहे. साईजला खूप छोटी मिळाली मला. मग इथे मी थोडीशी आपली वाळू घेतली, धुवून घेतली होती वाळू. त्यात थोडीशी नदीची वाळू आणलेली होती, तर ती पण घातली. आणि छान असा महादेवाच्या पिंडीचा आकार देत देत पिंड बनवली. माती त्यात थोडंसं पाणी होतं, म्हणून बनवायला थोडीशी जरा मला हार्डच गेली, कारण की ना ती पाण्याच्या ह्याच्यानं कितीही निथळलं तरी थोडंसं राहतच होतं. तर साईडनं अशी पिंड बनवली. त्यानंतर पार्वती माता बनवून बेल पुष्प आणि हे पंचामृत पण वाहिलं. हळदी कुंकू वाहून महादेवांची मानपान केली. आणि लक्षात आलं की पंचामृत थोडंसं राहिले, म्हणून पानं पण काढून घेतले. पंचामृत पार्वती माता पण बनवायची राहिली होती, पार्वती माता बनवून घेतली. त्यानंतर मी पंचामृत वाहिलं. पंचामृत वाहिल्याच्या नंतर आपले फूल पान हळदी कुंकू वगैरे मानपान केला. आणि हरतालिका मातेला पण हळदी कुंकू दिलं. आता इथे परत एक झेंडूचं फूल ठेवलं. आणि माझी बघा अशी पूजा तयार झाली आहे. तर थोडीशी पूजा गडबडीमध्ये चूक झाली, कारण लाईट आहे ना खूप येत जात होती, तर एकच फ्यूज जात होता. बघू शकता तुम्ही इथे माझी पूजा रांगोळी वगैरे सगळी काढून घेतली आहे. वस्त्रमाळ वगैरे घालून आता समया अगोदर दिवा लावून घेतलेला होता मी, आणि दिवा परत मग देवघरामध्ये उचलून ठेवला. त्यानंतर मग इथे समया घेतल्या, समया लावल्या. मधातच लाईट गेली होती, म्हणून मग समया त्या मग आता ज्योत वगैरे लावणं झाली. मग काय केलं, उंबरा पूजन वगैरे करून घेतलं. उंबरा पूजन झाल्याच्या नंतर बघा माझी पूजा माझ्या मुलांनी व्हिडिओ काढला. तर त्याच्यानंतर मी अगरबत्त्या वगैरे लावून घेतल्या. पूजा इतकी छान वाटत होती आणि इतकं मन प्रसन्न वाटत होतं ना, बघता असं वाटत होतं पोथीला बघतच राहावा पूजाला. तर कहाणी वगैरे केली. आता आरती राहिली, आरती आता मिस्टर आल्यावर. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.